मी दक्षिण मुंबईमध्ये सर्व नियमांना डावळून, सर्व GR प्रक्रियांना डावळून कशा प्रकारे तत्कालीन मुख्यमंत्री उबाठा यांनी भगवा रंग सोडल्यानंतर हिरवा प्रेम दाखवण्यासाठी उर्दू लर्निंग सेंटर हे उभारण्यासाठी ITI साठी रिझर्व भूखंड कशा धावपडीत उर्दू लर्निंग सेंटर उभारण्यासाठी वर्क ऑर्डर मुंबई महानगरपालिकेने काढले। महानगरपालिकेची शाळा, उर्दू शाळाची कक्ष हे रिकामी पडलेत। एक एक कक्षामध्ये 8 विद्यार्थी, 10 विद्यार्थी, आणि जिकडे कक्ष रिकामे पडलेत त्याच विभागात पुन्हा एकदा उर्दू लर्निंग सेंटर हे कशासाठी? आज मी सभागृहात मागणी केलेली होती। या उर्दू लर्निंग सेंटरला जो काम चालू आहे त्याला शासन स्टॉपवर देणार काय? एका बाजूला आपण बेरोजगारी मिटवण्याची भाषा करतो आणि दुसऱ्या बाजूला उगाच हे तुष्टीकरणाचं राजकारण करतोय। आता तुम्हाला मी माहिती अशी जी सभागृहामध्ये पण दिली, त्या पूर्ण परिसरामध्ये 12 उर्दू शाळा आहेत आणि जसं मिहिरजींनी सांगितलं 10 विद्यार्थी, 20 विद्यार्थी, 8 विद्यार्थी। जेव्हा एवढे उर्दू शाळा असून पण तिथे अगर तुम्हाला विद्यार्थी भेटत नाहीये तर तिथे तुम्हाला उर्दू भवन कशाला पाहिजे? गोट्या घ्यायला? मुद्दा माझा एवढाच आहे तुम्हाला की जेव्हा तिथे ITI जाहीर केला जेव्हा तिथे 10,000 विद्यार्थीचं ॲप्लिकेशन येतं, जेव्हा मंत्री महोदय सांगतायत की केंद्र सरकारची विश्वकर्मा योजना राबवण्यासाठी आम्ही हा पूर्ण ITI सेंटर वापरू, एवढ्या तरुणांना, तरुणींच्या 2 हाताला काम तिथे मिळू शकतं, तर मग आपल्याला दाढी कुरवड्यात कशाला बसायचं आहे? आणि मग तुम्हाला हे उर्दू भवन बांधायचं असेल तर बांधा ना। मातोश्री 2 ची जागा आहे ना, तोडा तिथे आणि बांधून टाका ना तिथे। तसं पण तिथे धर्मांतर झालेलं आहे तिकडच्या राहणाऱ्या लोकांचं। म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे, जे मिहिरजींची मागणी, आमच्या सगळ्यांची मागणी एवढीच होती की तिथे अर्ध उर्दू भवन, अर्धी ITI करण्यापेक्षा पूर्ण ते उर्दू भवन बाजूला करा आणि तिथे पूर्ण ITI बांधा, एवढीच आमची मागणी होती। मला गरज पडणार नाही, सरकार आमचं आहे। जसं आम्ही तिथे राम मंदिर बनवतो अयोध्येला, तिथे ITI पण बनेल।